नमस्कार दोस्तांनो, बघा आज घराच्या पाठीमाग आहे. दरवाजा किती भारी दिसतोय आणि तुम्हाला सांगतो बघा हे बघा प्लॅस्टर कसं आहे, झकास मिस्त्रीने केलाय. कसं दिसतंय बघा, तुम्हाला एक नंबर दिसतंय. प्लॅस्टर केल्यावर इतकं भारी दिसतंय राव की बोलायचं काम नाही. आणि पायाळ पण जे आपण पत्र्याला अँगल ठोकायला जी लांबडं गज आणलं होतं का, तीच भारी बघा. ह्याकडंच त्याकडंच मधनं ठोकायला लागत नाही काय नाही. पायाला बघा लांबडं आहे बघा. मिस्त्रीचं काम जोरात चालू आहे बघा. नाद करायचं नाही. त्याकडं निलेश भाऊ बघा सकाळपासनं डोक्याला टापरी बांधून दगड उचलतंय. भरी मोठं दगड उचलतंय. लगा बस जा, नाहीतर पोटात दुखून लागा मरची एक दिवशी. बघा दोस्तांनो, आज जरा हिरवळा पडले बघा. आत्ताच हिरवळा पडले. सकाळ जर नाही इतकं भयानक ऊन होतं, बोलायचं काम नाही राव. आणि आता ढग एक लय मोठा आलाय पावसाचा. तेवढा ढग जर पडला ना, लय पाऊस पडत. पण काय करतंय, ढग दररोज हुलकावून देतंय. अजून किती माल राहिलाय रे बघा, अजून बक्कळ माल राहिलाय बघा. आळं ही करची व्यवस्थित त्यात पाणी वतलंय बघा. तुम्हाला दाखवतो दगड अजून लागा बरीच राहिली. दगड पण लय मोठी आहे राव. एखादा दगडाचा लय वैताग आलाय राव. मध्ये काढली असती तर बरं झालं असतं डॅम्पिंग उभा करून. पण डॅम्पिंगवाला पण काय तुम्हाला सांगतो आलाच नाही. कुठे गेला आणि काय माहीत. बघा असं माल पडतो बघा खाली. आता ही ठिक्यातला माल उचलून व्यवस्थित ठेवायला लागतो ना. झकास आले बा, पत्र्याच्या अंगार खालनं ही व्यवस्थित आले. असं बघा लय भारी दिसतंय. दोस्तांनो, ही मागची भीत तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. हां, अजून काय बदल करायला लागतोय का, किंवा अजून काही करावं लागतंय का, तुम्ही सांगत जावा वेळोवेळी आम्हाला. लांबून तर तुम्ही घर बघितलं, जवळून बघा इतकं भारी घर दिसतंय. थोडं जरा मागं सरलं ना, बघा आता कसं दिसतंय पठारच्या पठार. आता किती माणसं येऊ द्या, नादच करायचा नाही. आणि ही पाठीमागं बघा तुम्हाला सांगतो अँगल टाकून घेतली. ह्याचं पत्र ठोकायचं राहिले बघा. मिस्त्री आज येतो म्हणला होता, काय आला नाही बघा. उद्या मात्र ती 100% येतो म्हणलं. आणि मग उद्या ही पत्र उतरून घ्यायचं बघा. हे जुनं पत्र आहे बघा. मग जुनं पत्र कडकडीने गंजले बघा. काय पानं चांगली आहे. ह्यातलं जी पान चांगलं आहे का तेवढंच पान घ्यायचं. आणि गंजलेली आहे ती का ही कापून टाकायची साईडला. बघा आता किती ह्यात राहते ती. पानं तर बक्कळ आहे ती, पण ह्यातला वापर किती होतो आहे हे महत्त्वाचं. ह्यात खिळा येतं अजून. ही खिळं पण अजून कापून काढावं लागते. नट ही पाक गंजून गेले राव. कवाचं पत्र आहे सांगतो तुम्हाला. ही 1992 साली बघा घर बांधलं होतं, तवाच ही पत्र आहे बघा ही. म्हणजे बघा तुम्हाला सांगा आता किती वर्ष झाली. इतके वर्षाचं बघा तरी पत्र अजून दिसायला चांगलं दिसते बघा. पण त्या काळातल्या आखूड पत्री होती. आता 16 फुटी 14 फुटी 12 फुटी कसं घेईल असं पान आहे आता. पहिलं काय असं नव्हतं बघा. पण पहिलं पान ह्याच्यापेक्षा मजबूत होतं. आताच्या पानापेक्षा पहिलं पान जे होतं का अतिशय मजबूत होतं. मग काय चाललं निलेश भाऊ? निलेश भाऊ लय वैतागलाय बघा. ही ब्रश ही सगळं यात ठेवलेलं आहे बघा. पाठी आहे बघा. हे सगळं सिमेंटमुळं लय बसते राव. ही सगळं टकाटक करावं लागते ना. टकाटक केलं तरच सगळं आहे बघा. नाहीतर काय कुठलंही काम एखादं धरलं किती चांगलं भारीतलंच करावं लागतंय. अर्धवट करून चालत नाही हो. खरं आहे ना दोस्तांना, सांगा बरं तुम्ही. कुठलंही काम आपण हाती घेतलं तर ती व्यवस्थितच पार पाडावं लागते. थोडं उशीर का लागे ना, मग तो 5-10 मिनटं अर्धा तास तासभर उशीर का लागे ना,
पण काम तुम्हाला सांगतो जोरातच झालं पाहिजे. तर मित्रांनो, आज आमच्याकडे ढगाळ हवामान आहे. तुमच्या भागात ढगाळ हवामान आहे का गारा पडल्या का काय झालं हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा.